महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी एक अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. 2025 मध्ये पार पडलेल्या 10वी-12वीच्या परीक्षेत ज्या केंद्रांवर कॉपी किंवा इतर गैरप्रकार आढळून आले अशा एकूण 107 परीक्षा केंद्रांची मान्यता मंडळाने रद्द केली आहे. यामध्ये 10वीच्या 31 आणि 12वीच्या 76 केंद्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कारवाई झालेल्या या केंद्रांची यादी पाहता छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार 12वीच्या परीक्षेत सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरला बसला असून तेथील 28 केंद्रांची मान्यता काढून घेण्यात आली आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागातील 12, नागपूरमधील 11 केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. 10वीच्या संदर्भातही छत्रपती संभाजीनगर 10 केंद्रांसह आघाडीवर आहे. मुंबई विभागात 10वीचे 1 तर 12वीची 5 केंद्रे रद्द झाली आहेत. कोकण आणि कोल्हापूर यांसारख्या विभागांनी मात्र आपला कॉपीमुक्त वारसा जपत एकही केंद्र रद्द होऊ दिले नाही. गैरप्रकार आढळल्यास थेट FIR करण्यात येणार आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. 2025 मध्ये 10वीत 89 आणि 12वीत 360 कॉपीची प्रकरणे नोंदवली गेली होती. हा आकडा 2026 मध्ये शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट कॉपीमुक्त अभियानांतर्गत ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त आणि न्याय्य वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचीही मदत घेतली जात असून गैरप्रकारात आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट FIR दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 12वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. 10 फेब्रुवारी रोजी 12वीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात 12वीच्या परीक्षा 10 ते 18 मार्चपर्यंत चालणार आहे. तर 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकीट दिले जाणार आहे. मात्र महाविद्यालयांना मंडळाने सूचना दिल्या आहेत की त्यांना हॉल तिकिटे विद्यार्थ्यांना प्रिंट काढून द्यावीत. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हॉल तिकिटांची वाट पाहत होते. आता त्यांना हॉल तिकीट वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.